हॅलो फ्रेंड्स, आपण डिस्कस करतोय इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स. याच्यामध्ये आपली एक्झरसाइज 2.4 चालू आहे. त्यामध्ये क्वेश्चन 7 राईट आहे. याच्यापूर्वी आपण क्वेश्चन 1 to 6 आपण सॉल्व्ह केलेले आहेत. त्याच्यासारखेच हे दोन एक्झाम्पल आहेत, 7वा आणि याच्यात आणखी एक आपण प्रॉब्लेम डिस्कस करणार होतो म्हणजे 8वा. तर थोडीशी मेथडमध्ये आपण चेंज करणार आहोत. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय दिला आपल्याला बघा. शो दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू 3x plus 1/3x is increasing in this interval. म्हणजे x या व्हॅल्यूसाठी हा फंक्शन इन्क्रीजिंग आहे अँड डिक्रीजिंग इन 1/9 to 1/3 या ओपन इंटरव्हल मध्ये हा दिलेला फंक्शन हा डिक्रीजिंग आहे. ओके, तर आपल्याला माहिती आहे की एखादं फंक्शन एफ ऑफ एक्स है ना, हा इन्क्रीजिंग कधी असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह हा 0 किंवा पॉझिटिव्ह असला पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे. आणि डिक्रीजिंग कधी असतो, त्याच्या डिफरन्शिएशनची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असेल. ओके, तर हे आपल्याला हा कॉन्सेप्ट माहिती आहे इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन बद्दल. तर पहिल्यांदा आपल्याला जो काही फंक्शन दिलाय ना, आपण त्याचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करू. सो गिव्हन दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू 3x plus 1/3x. लेट अस डिफरन्शिएट दिस. डिफरन्शिएट केल्यानंतर काय मिळेल बघा. हा 3 कॉन्स्टंट आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, त्यानंतर प्लस हा 1/3 कॉन्स्टंट आहे, 1/x चा डेरिव्हेटिव्ह असतो -1/x². राईट आहे. मग काय मिळेल आपल्याला, हा 3 into 1 3 आणि बघा हा प्लस आणि इथला मायनस होईल 1/3 आणि x² चा प्रॉडक्ट घेऊ 3x². तर हा झाला डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. ओके, या एफ ऑफ एक्स हा झाला डिफरन्शिएशन. राईट आहे. तर व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3 - 1/3x². ओके, बर आता आपल्याला काय प्रूव्ह करायचंय की हा जो फंक्शन आहे तो इन्क्रीजिंग आहे या व्हॅल्यूसाठी, एक्सच्या या व्हॅल्यूसाठी किंवा या इंटरव्हल मध्ये आपला दिलेला फंक्शन इन्क्रीजिंग आहे. म्हणजे एक्स हा व्हॅल्यू काय घेतो 1/3 पासून 1 पर्यंत. ओपन इंटरव्हल असल्यामुळे तो 1/3 आणि 1 घेणार नाही, त्याच्या बिटवीनची व्हॅल्यू कुठली तरी घेईल तो. ओके, लेट एक्स बिलॉंग्स टू है ना 1/3, 1 है ना. याचा अर्थ काय होतो की हा जो एक्स आहे तो लेस दॅन 1 आहे आणि ग्रेटर दॅन 1/3 आहे. राईट. ही जी काही इनइक्वॅलिटी आपल्याकडे आहे, इनइक्वॅलिटी, तर याचं इथे जो एक्स आहे ना, ह्या एक्सचं आपल्याला कन्व्हर्शन मित्रांनो याच्यामध्ये करायचंय बघा. ओके, एक्सचं कन्व्हर्शन आपण याच्यामध्ये करूयात आणि ही व्हॅल्यू म्हणजेच काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स आहे. मग हा एक्स आपण याच्यामध्ये जर कन्व्हर्ट केलो आणि मग आपल्याला पाहता येईल की त्याची व्हॅल्यू आपल्याला कोणत्या 2 नंबरच्या मध्ये आहे. तर त्यासाठी काय करूयात बघा, या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला एक्सच्या ऐवजी x² आहे, आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर करूयात है ना. स्क्वेअरिंग केल्यानंतर काय मिळेल आपल्याला बघा. ही इनइक्वॅलिटी मध्ये काही फरक पडणार नाही स्क्वेअरिंग केल्यामुळे, कारण आपण सगळ्यांचा स्क्वेअर करतो. तर 1/3 चा स्क्वेअर येईल 1/9 लेस दॅन एक्सचा स्क्वेअर आणि हा 1 चा स्क्वेअर येईल 1. राईट आहे. नेक्स्ट आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण इथं 3x² आहे. सो लेट अस मल्टिप्लाय दिस होल इनइक्वॅलिटी बाय 3. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 into 1/9 म्हणजे काय होईल, ते 1/3. राईट आहे. लेस दॅन 3x² लेस दॅन, इथं 3 ने मल्टिप्लाय केलं 3 ने. ओके, वाटलं तर आपण ना इथे काय करूयात, कॉमा देऊन लिहूयात. इथे काय केलं आपण, स्क्वेअर केला, स्क्वेअरिंग. त्याच्यानंतर इथे काय केलं आपण, मल्टिप्लाय बाय 3. नेक्स्ट आता हा जो 3x² कसा आहे, हा 1/3x² आहे. राईट आहे. तर आपण या एक्सप्रेशनचा रेसिप्रोकल घेऊयात है ना. रेसिप्रोकल घेतल्यानंतर 1/3 चा काय होईल मित्रांनो, 3/1 म्हणजे 3. हा मिडिल इथे जो आहे तो काय होईल 1/3x² होणार आणि 3 चा होईल इथे 1/3. जेव्हा आपण या इनइक्वॅलिटी मध्ये रेसिप्रोकल जेव्हा घेऊ तेव्हा हे ज्या इनइक्वॅलिटी आहेत, आता हा लेस दॅन जो आहे त्याचं कन्व्हर्शन ह्या ग्रेटर दॅन मध्ये होईल. तर इथे आपण लिहिलं टेकिंग
रेसिप्रोकल्स. ओके, रेसिप्रोकल्स घ्यायला लागले. नेक्स्ट, तर इथे काय आहे मायनस. आता हे 1/3x² क्वांटिटी कशी आहे निगेटिव्ह आहे, परत आपण या सगळ्यांना मायनसने मल्टिप्लाय करूयात. सो मल्टिप्लाय बाय -1 असं म्हटलं तर आपण परत काय होईल, आता हा 3 चा होईल -3, राईट आहे. परत -1/3x² होणार आणि -1/3 असा मिळेल. परंतु परत जेव्हा जेव्हा बघा स्क्वेअर करा, ऍड करा, सबट्रॅक्ट करा, काही प्रॉब्लेम होणार नाही. परंतु तुम्ही रेसिप्रोकल घ्याल किंवा निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय कराल तेव्हा ह्या इनइक्वॅलिटी चेंज होतात. तर आता ह्या ग्रेटर दॅनच्या ऐवजी परत त्या होतील लेस दॅन, राईट आहे. नेक्स्ट, आता काय राहिलं मित्रांनो, ह्या एक्सचं कन्व्हर्शन आपण कशामध्ये करतोय, या क्वांटिटीमध्ये. हे काय आहे, f' आहे ना, या फंक्शनचा हा डेरिव्हेटिव्ह आहे. हा डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग असेल. हा जर डेरिव्हेटिव्ह मित्रांनो निगेटिव्ह असेल तर फंक्शन हे डिक्रीजिंग असणार आहे. तर एक्सचं कन्व्हर्शन याच्यामध्ये करणं आपलं काम चालू आहे. तर सध्या आपल्याकडे -1/3x² मिळालेला आहे, राईट आहे. आता फक्त काय करायचंय, हा जो 3 आहे तो आपल्याला ऍड करायचा आहे. सो बरं, ही टर्म कशी मिळाली आपल्याला, मल्टिप्लाय बाय -1. ओके, नेक्स्ट आपण 3 ऍड करूयात या प्रत्येकांमध्ये. ऍडिंग 3 ऍड केल्यानंतर इथे बघा 3 - 3, परत इथे 3 -1/3x² आणि 3 -1/3 है ना. बघा इथे 3 आणि हा 3, प्रत्येकामध्ये आपण 3 ऍड केलाय. तर आता ही क्वांटिटी बघा काय मिळाली आपल्याला, है ना. सुरुवातीला आपल्याकडे काय होता, एक्स होता. या एक्सचं कन्व्हर्शन आपण कशामध्ये केलं, 3 -1/3x² याच्यामध्ये केलेलं आहे. आणि ही व्हॅल्यू कशाची आहे, या f' ची. तर याला आपण आता मित्रांनो लिहू शकतो f', राईट आहे. हा, इथे हे सबट्रॅक्शन करावं लागेल. 3 त्रिक 9 है ना, क्रॉस मल्टिप्लाय करूया. 3 त्रिक 9, 9 1 गेला 8, तर 8/3 येईल. आणि हा 3 - 3 म्हणजे काय झालं मित्रांनो, 0 झाला. बर, या एक्सप्रेशनला आपण काय करूयात, हा f' ही जी काही व्हॅल्यू आहे याला आपण काय करूयात, याला म्हणू इक्वेशन 1. आणि याच्या ऐवजी आपण हा f' इथे लिहिला, त्याचं रिझन आपण घेऊयात बाय 1, राईट आहे. ह्या इक्वेशन 1 मधनं आपण ही व्हॅल्यू याच्या जागी हे ठेवूया. बघा इथे ऑब्झर्व करा, हा f' कसा आहे. f' आहे 0 पेक्षा मोठा. आणि ह्या 8/3 काय आहे, समजा 8 ला तुम्ही 3 ने डिवाइड करा, आपण डेसिमल मध्ये बघूयात काय मिळेल. तर 3 दुनी 6 है ना, परत 2 उरले 20 झाले, 3 संग 18, 3 संग 18 म्हणजे 2.66 किंवा आपण अप्रॉक्सिमेटली 2.7 कन्सिडर करा, 2.6 घ्या. तर हा जो f' आहे तो हा जो आहे तो 0 to हा 2.66 पर्यंत आहे. म्हणजे याच्यावरून आपण कन्क्लूड करू शकतो की हा जो f' आहे तो कसा आहे मित्रांनो, पॉझिटिव्ह आहे. यू कॅन सी, कोणी सांगू शकेल f' कसा आहे, 0 पेक्षा मोठा आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आणि लेस दॅन काय आहे, 8/3 म्हणजे 2.66 वगैरे. तर समजा हा नंबर लाईन आपण कन्सिडर करू, इथे 0 आहे आणि ते समजा सपोज 2.66 आहे. मग ह्या व्हॅल्यूज घेतो f', म्हणजे हा f' कसल्या व्हॅल्यूज घ्यायला लागला, f' ह्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतोय, राईट आहे. सो दिस इम्प्लाइज दॅट f' कसा आहे, ग्रेटर दॅन 0 आहे ना. मग ग्रेटर दॅन जर 0 असेल मित्रांनो तर त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो देअरफॉर. बरं, हा ग्रेटर दॅन 0 कशासाठी मिळाला है ना, सुरुवात कुठे झाली, तर x कसा होता 1/3 to 1. म्हणजे x ची व्हॅल्यू जर मित्रांनो या इंटरवल मधली असेल तर फंक्शन आपल्याला कसे मिळते, फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळत आहे, म्हणजे फंक्शन कसं आहे, इन्क्रीजिंग आहे. देअरफॉर f(x) इज इन्क्रीजिंग इन, है ना. हा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला म्हणजे फंक्शन झाला इन्क्रीजिंग. परंतु ही जी व्हॅल्यू आली पॉझिटिव्ह ती कशामुळे आली, जेव्हा x आपण काय घेतला होता 1/3 to 1. सो दिस फंक्शन इज इन्क्रीजिंग इन द इंटरवल 1/3, 1, राईट. तर हा एक पार्ट झालेला आहे. त्यानंतर आपण आता सेकंड पार्ट कडे वळूयात, राईट. तर x जर या
इंटरव्हल मध्ये असेल तर फंक्शन आपल्याला इन्क्रीजिंग मिळालेलं आहे. आता आपण काय करूयात, एक्स ला या व्हॅल्यू या इंटरव्हल मध्ये आपण कन्सिडर करूयात आणि मग फंक्शन डिक्रीजिंग मिळतं का आपण चेक करू. आता ज्या पहिल्या पार्ट मध्ये आपण जे प्रोसिजर वापरली सेम प्रोसिजर वापरायची आहे. नाउ कन्सिडर एक्स बिलॉंग्स टू 1/9 1/3 राईट आहे. याचा अर्थ काय होतो, एक्स जर या इंटरव्हल मध्ये असेल तर हा एक्स लेस दॅन असेल 1/3 आणि ग्रेटर दॅन असेल 1/9. ओके, तर पूर्वीच्या सारखंच हा जो एक्स आहे मित्रांनो याचं कन्व्हर्शन आपल्याला याच्यामध्ये करायचं. मग स्टेप्स त्याच असणार आहेत. काय करावं लागेल, पहिल्यांदा स्क्वेअरिंग करूयात ना. तर स्क्वेअर केल्यानंतर हा मिळेल 1/81 लेस दॅन एक्स स्क्वेअर लेस दॅन 1/9. स्क्वेअरिंगच्या नंतर आपल्याला काय पाहिजे, हा 3 लागतो. तर 3 ने मल्टिप्लाय करूयात. 3 ने जर मल्टिप्लाय केलं ते इमॅजिन करा नाही ते 3, मग हा 3 कॅन्सल करेल 81 ला, तर 27 येईल. तर इथे 1/27 लेस दॅन 3x स्क्वेअर आणि या 1/9 ला जेव्हा तुम्ही 3 ने मल्टिप्लाय कराल तर 3 1 3 3 3 9 है ना, तर इथे 1/3 मिळेल. बघा काय काय प्रोसिजर केली आपण इथे सांगा मला. स्क्वेअरिंग केलं आपण, स्क्वेअरिंग केलेलं आहे. इथे काय केलं, मल्टिप्लाय बाय 3, पूर्वीच्याच स्टेप आहेत. मल्टिप्लाय बाय 3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. मग आपल्याला या 3x स्क्वेअर चा काय करायचं, आता रेसिप्रोकल घ्यायचंय. टेकिंग रेसिप्रोकल काय मिळेल इकडे 27. परंतु रेसिप्रोकल केल्यामुळे आता हा लेस दॅनचा काय होईल, हा ग्रेटर दॅन बनेल. राईट आहे, ग्रेटर दॅन बनेल, चेंज होईल. सो 1/3x स्क्वेअर ग्रेटर दॅन हा 3 असेल. इथे रिझन आहे रेसिप्रोकल्स. आपण काय केलं, रेसिप्रोकल घेतलेलं. परत आता काय करायचंय, याला आपण मायनस न मल्टिप्लाय करत, कारण आपल्याला -1/3x स्क्वेअर पाहिजे. सो -27. मग परत हा चेंज होईल, लेस दॅन -1/3x स्क्वेअर लेस दॅन -3. काय केलं, या निगेटिव्हने आपण मल्टिप्लाय केले. मल्टिप्लाय बाय हा निगेटिव्ह किंवा -1 ने मल्टिप्लाय म्हटलं तरी चालते. -1 ने आपण मल्टिप्लाय केले. राईट, ओके. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, याच्यामध्ये 3 ऍड करायचंय. ऍडिंग 3 ऍड करूयात. 3 - 27 लेस दॅन 3 - 1/3x स्क्वेअर आणि परत इथे आपण 3 - 3 काय केलं, ऍडिंग 3. आपण काय केलं, या सगळ्यांमध्ये आपण काय केलं, या प्रत्येक टर्म मध्ये 3 ऍड केलं. मग काय मिळणार इथे, -24 लेस दॅन. बरं, ही टर्म काय आहे आता सांगा बरं. 3 - 1/3x स्क्वेअर हा आहे f डॅश ऑफ x. राईट आहे. तर याला आपण रिप्लेसमेंट करूयात f डॅश ऑफ x ने. आपलं टार्गेटच होतं या x ला कन्व्हर्ट करायचं होतं याच्यामध्ये, म्हणजेच f डॅश ऑफ x मध्ये. सो दिस इज लेस दॅन 3 - 3 म्हणजे झाला 0. ओके, तर हा f डॅश ऑफ x याच्या जागी आला. कशामुळे आला, हा इक्वेशन 1 आपण म्हणूया बाय 1. ओके, ऑब्झर्व करा आता हा f डॅश ऑफ x कसा आहे. राईट आहे, f डॅश ऑफ x आहे लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आणि -24 पेक्षा मोठा. म्हणजे नंबर लाईन वरचं जर पाहायला झालं, समजा इथे जर -24 आणि हा जर 0 असेल तर हा हे आपला मित्रांनो सध्या f डॅश ऑफ x. म्हणजे f डॅश ऑफ x कसा आहे, लेस दॅन 0 आहे ना, हा निगेटिव्ह आहे. ओके, आणि हा निगेटिव्ह कशामुळे आला, याचं रिझन आहे की x या व्हॅल्यू सिलेक्ट करतो, x या व्हॅल्यू स्वीकारलेला आहे की नाही, x च्या व्हॅल्यूज या इंटरव्हल मधला आहे. तर आपण इथे कन्क्लूड करूयात की हा f डॅश ऑफ x है ना, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे मित्रांनो, त्याच्यामुळे फंक्शन नक्कीच कसा असला पाहिजे, डिक्रीजिंग असला पाहिजे. सो दिस इम्प्लाइज f डॅश ऑफ x इज लेस दॅन 0. therefore f of x is decreasing है ना. कुठे असेल डिक्रीजिंग, हा डिक्रीजिंग इन हा इंटरवल आहे 1/9, 1/3 है ना. कारण आपण x ची व्हॅल्यू याच्यामध्ये सिलेक्ट केल्यानंतरच आपल्याला कळालंय की हा f डॅश ऑफ x कसा आहे, निगेटिव्ह आहे. ओके, तर हा जो 7वा प्रॉब्लेम आपण मित्रांनो केलाय, याच्यापूर्वी जो 5वा 6वा वगैरे केलाय त्याच्यापेक्षा याची मेथड जी आहे थोडीशी डिफरंट आहे. ओके, पूर्वीच्या मेथडने सुद्धा आपण तो प्रॉब्लेम करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एक वेगळी मेथड तुम्हाला सांगावी म्हणून हा आपण 7वा प्रॉब्लेम आपण या थोड्याशा वेगळ्या मेथडने केलेला आहे.
आणि याच 7व्या प्रॉब्लेमच्या मेथडने आपण हा याच्यानंतरचा जो 8वा प्रॉब्लेम आहे तो पण याच मेथडने आपण करूयात. राईट, कंटिन्यू करूयात. प्रॉब्लेम नंबर 8 काय दिले पहा. शो दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस कॉस एक्स इज इन्क्रीजिंग फॉर ऑल एक्स. है ना, फॉर ऑल एक्स म्हणजे एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर्स, ज्या पूर्ण रिअल लाईन वरती. ओके, या प्रत्येक व्हॅल्यूसाठी म्हणजे ऑल निगेटिव्ह आहे, 0 आहे, सर्व पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, रॅशनल्स आहेत, इरॅशनल्स आहेत, सर्व रिअल नंबरसाठी हा जो फंक्शन आहे मित्रांनो दिलेला एक्स मायनस कॉस एक्स हा कसा आहे, इन्क्रीजिंग आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या फंक्शनचं जे काही डेरिव्हेटिव्ह येईल एफ डॅश ऑफ एक्स हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे असं आपल्याला प्रूव्ह करावं लागेल प्रत्येक एक्स साठी. फॉर इच एक्स वी हॅव टू प्रूव्ह दॅट दिस फंक्शन्स डेरिव्हेटिव्ह विच इज एफ डॅश ऑफ एक्स इज पॉझिटिव्ह ऑर इक्वल टू 0 असं आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. बघूयात काय करता येईल. पहिल्यांदा आपण हा फंक्शन कन्सिडर करूयात. गिव्हन दॅट काय दिले आपल्याला एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस कॉस एक्स हा आपला फंक्शन आहे. डिफरन्शिएट करूयात. एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स काय मिळतो आपल्याला 1 प्लस साइन एक्स. राईट आहे. आपण याला म्हणूयात नंबर 1. हा झाला आपला डेरिव्हेटिव्ह. राईट आहे, दिलेल्या फंक्शनचा हा झाला डेरिव्हेटिव्ह. मग आपल्याला असं प्रूव्ह करावं लागेल या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू कशी आहे, ग्रेटर दॅन आर इक्वल टू 0 किंवा 1 प्लस साइन एक्स हा ही जी व्हॅल्यू आहे की नाही या डेरिव्हेटिव्हची 1 प्लस साइन एक्स, तरी आपल्याला ही व्हॅल्यू तरी आपण प्रूव्ह करूयात की 1 प्लस साइन एक्स कसं आहे, ग्रेटर दॅन आर इक्वल टू 0. कसं प्रूव्ह करता येईल, तर बघा हा जो साइन एक्स आहे हा जो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे या साइन एक्सची रेंज काय आहे मित्रांनो माहिती का तुम्हाला, -1 to 1. म्हणजे तुम्ही एक्स काहीही घ्या, साइन एक्सची जी व्हॅल्यू येते ती -1 to 1च असते. आपण इथं नोंद करूया, त्याचं नोट करूया. वी नो दॅट रेंज ऑफ साइन एक्स इज -1 to 1. है ना, याचा अर्थ काय हो की हा जो साइन एक्स आहे याची व्हॅल्यू ही 1 असते किंवा 1 पेक्षा लहान असते आणि ग्रेटर असते -1 पेक्षा. ओके, हे तुम्ही इथला जो अँगल आहे तो काहीही घ्या, यू टेक एनी अँगल. हा एक्स काहीही घ्या, 0 घ्या, पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या. सो साइन एक्स कसा असतो, -1 to 1 असतो. फॉर हा इथे कॉमा आहे किंवा सेमी कोलन आहे. ओके, फॉर ऑल एक्स है ना, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स म्हणजे ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ एक्स, तर साइन एक्स असतो -1 to 1. बरं, आपण काय करूयात मग आता, हा जो डेरिव्हेटिव्ह आहे की नाही हा 1 प्लस साइन एक्स आहे. So let us add 1 in each term. So adding 1 in each term. Okay. प्रत्येक टर्म मध्ये TERM. ओके, चला प्रत्येक टर्म मध्ये आपण 1 ऍड करूयात. राईट आहे, काय मिळतो बघा, 1 minus 1 less than or equal to 1 plus sin x less than or equal to 1 plus 1. हा 1 minus 1 काय झाला, 0 लेस दॅन आर इक्वल टू 1 प्लस साइन एक्स लेस दॅन आर इक्वल टू 1 आणि 1 हा झाला 2. राईट आहे. आता बघा हा जो 1 प्लस साइन एक्स आहे काय आहे, हा 1 प्लस साइन एक्स आहे एफ डॅश ऑफ एक्स. तर याच्या बदल्यात आपण लिहूयात एफ डॅश ऑफ एक्स. देअरफॉर बाय 1 आहे की नाही, इक्वेशन ह्या 1 चा यूज करूयात याच्यामध्ये. मग आपल्याला काय लिहिता येईल बघा, 0 लेस दॅन आर इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन आर इक्वल टू इथे मिळतो आपल्याला 2. बघा एफ डॅश ऑफ एक्स काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय असू शकते, इक्वल टू 0 असेल किंवा 0 पेक्षा मोठी असेल आणि इक्वल टू काय असू शकते, 2 असू शकते किंवा 2 पेक्षा लहान असते. म्हणजे तुम्ही जर नंबर लाईन वर दाखवण्याचा प्रयत्न करतो, इथे 0 आहे, 2 आहे, समजा इथे 1 सुद्धा आहे. तर हा जो एफ डॅश ऑफ एक्स आहे ना तो या क्लोज्ड इंटरवल मध्ये आहे. ओके, सो हा तो एफ डॅश ऑफ एक्स इथे आहे, एफ डॅश ऑफ एक्स है ना. मग कसा आहे एफ डॅश ऑफ एक्स मित्रांनो, हा 0 किंवा पॉझिटिव्ह आहे. मग एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू जर 0 किंवा 0 पेक्षा मोठी असेल तर फंक्शन कसा असणार आहे, नक्कीच इन्क्रीजिंग असणार आहे. एकदम क्लिअर प्रॉब्लेम आहे, छोटासा प्रॉब्लेम आहे, सिंपल सा. सो दिस शोज दॅट है ना, याच्यापासून काय मिळतं आपल्याला, एफ डॅश ऑफ एक्स
इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू 0. हा ठीक आहे, लेस दॅन 2 असेल, परंतु आपल्याला एवढं पाहिजे इन्क्रीजिंग असण्यासाठी. तो एफ डॅश ऑफ एक्स कसा आहे, 0 पेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे. सो दिस शोज दॅट एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू 0. परत कॉमा द्या, देअरफॉर. आणि हा जो ग्रेटर दॅन आर इक्वल टू 0 आहे तो कशासाठी आहे, फॉर ऑल एक्स है ना, एक्सच्या सर्व किमतींसाठी आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग है ना, इन्क्रीजिंग फंक्शनच्या डेफिनेशन नुसार. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फॉर ऑल एक्स. राईट आहे, फॉर ऑल एक्स. सो हा 8वा प्रॉब्लेम होता. त्याला आपण सातव्याच्याच मेथडने आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे एक्झरसाइज 2.4 मधले आपण मित्रांनो प्रॉब्लेम 1 to 8 हे कम्प्लीट केलेले आहेत. आणि हे सर्व प्रॉब्लेम्स कशावरती डिपेंड होते, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन्स वरती. हा आपला 7वा व्हिडिओ लेक्चर आहे मित्रांनो. या 7 लेक्चर्स मध्ये आपण काय केले, इन्क्रीजिंग फंक्शन्स आणि डिक्रीजिंग फंक्शन्स याचा पहिल्या व्हिडिओमध्ये त्याचा कॉन्सेप्ट अगदी डिटेलमध्ये डिस्कस केला की एखादं फंक्शन इन्क्रीजिंग कधी असतं, एखादं फंक्शन डिक्रीजिंग कधी असतं, किंवा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कधी असतं, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग कधी असतं, त्याची डिटेलमध्ये चर्चा केली. याच्याशिवाय हे जे 8 प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांचं सोल्युशन अगदी स्टेप वाईज लॉजिकली आपण सगळं अगदी व्यवस्थितपणे डिस्कस केले मित्रांनो. तर इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनचे हे 7 व्हिडिओचा हा जो सेट आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे पहा, रिपीट करून पहा, पॉज करून पहा आणि सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला परत करता येतात का ते चेक करा. याच्यानंतर आपण मग मॅक्झिमा आणि मिनिमावरचे व्हिडिओज आपण रिलीज करूयात. तोपर्यंत थँक्यू.